नमस्कार मंडळी, दिवाळी फराळाच्या रेसिपींच्या सीरीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण दिवाळी विशेष फराळाच्या ताटाची शोभा वाढवणारी नाजूक साजूक खारीपेक्षाही खुसखुशीत मस्त खारी पुरी बनवतोय। चवीला अप्रतिम लागते, असंख्य पदार्थ सुटतात आणि भन्नाट रेसिपी आहे। शेवटपर्यंत नक्की बघा। इथे आपण 2 कप स्वच्छ चाळून घेतलेला मैदा घेतलाय। मैदा खूप हलक्या हाताने भरायचा नाही, हलकासा दाबून भरायचा। पुऱ्या छान कुरकुरीत व्हाव्यात म्हणून 2 चमचे बारीक रवा घालायचा आहे। पुऱ्यांची चव उत्तम लागावी म्हणून 2 चमचे कसुरी मेथी घालायची। सोबतच चवीनुसार मीठ घालायचे आहे। त्यासोबत 1 टीस्पून जिरे आणि 1 टीस्पून ओवा घालायचा आहे। जिरे आणि ओवा पोहे खाण्याच्या मध्यम आकाराच्या चमच्याने मोजून घेतले आहे। आता सर्व सुखे जिन्नस छान मिसळून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे आहे। त्यानंतर आता पुऱ्या छान खुसखुशीत आणि हलक्या फुलक्या व्हाव्यात म्हणून पोहे खाण्याच्या चमच्याने 3 चमचे तेल घेऊन अगदी कडकडीत गरम करून घेतलंय। हे गरम केलेलं तेलाचं मोहन मैद्यावर घालायचं। सुरुवातीला गरम आहे म्हणून चमच्याने आणि नंतर हाताने छान चोळून मोहन मैद्याला लावायचं। माझ्या हातामध्ये हा पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्यानेच मी तेल मोजून घेतलंय। 3च चमचे तेल घालायचं, जास्त तेल घालायचं नाही, नाहीतर पुऱ्या तेलकट होतील। तर छान मोहन लावून झालं, मूठ वळून बघायची म्हणजे परफेक्ट असं मैद्याला मोहन लागलं आहे। आता यामध्ये थोडं साधं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर पीठ आपल्याला खूप पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही, मध्यम कन्सिस्टन्सीचं भिजवायचं आहे। पीठ असं भिजवायचं की आपल्याला सहज याची चपाती लाटता यायला हवी। तर या पद्धतीने थोडं पाणी घालून आपण पीठ भिजवून घेऊया। पाणी घालण्याची एकदम घाई करायची नाही, कारण मैदा एकतर पटकन पातळ होऊ शकतो, म्हणून थोडं पाणी घालायचं आणि व्यवस्थित पीठ भिजवून घ्यायचं। जसं पीठ भिजत आलं की त्याला एक 3 ते 4 मिनिटं छान असं मळून घ्यायचं आहे। जितकं छान आपण पीठ मळून घेतो आपल्या पुऱ्या तितक्याच हलक्या फुलक्या आणि छान पदर सुटलेल्या तयार होतात। एक 4 ते 5 मिनिटं पीठ मळून घेतलं। इतकं पीठ मळण्यासाठी मला साधारण अर्धा ग्लास पाणी लागलं। झाकून 10 मिनिटं बाजूला ठेवूया। आपलं पीठ मुरतंय तोपर्यंत आपण ते साठा तयार करूया। 2 चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे आणि सारख्याच चमच्याने 2 चमचे साजूक तूप घ्यायचं आहे। साजूक तूप आणि कॉर्नफ्लोअर छान असं एकजीव करून फेटून घ्यायचं आहे। छान एकदा फेटून घेतल्यानंतर दाटसर वाटलं तर थोडंसं साजूक तूप वाढवायचं किंवा खूप पातळ वाटलं तर थोडंसं कॉर्नफ्लोअर वाढवू शकतात किंवा मग असंच ठेवलं तरीही चालेल। या पद्धतीने छान फेटून घेतलं। इथे मला थोडंसं दाटसर वाटतंय म्हणून मी अर्धा टीस्पून साजूक तूप यामध्ये अजून वाढवणार आहे। साजूक तूप खूप घट्ट घ्यायचं नाही, असं थोडंसं वितळलेलं घ्यायचं। छान मिक्स करून घेतलं। इथे साठा आपला तयार आहे, असा क्रीमी साठा करायचा। पीठ देखील 10 मिनिटं छान मुरलेलं आहे। एकसारखं करून घेऊया। 1 मिनिट याला चांगलं मळून घेऊया म्हणजे एकसारखं होईल। आणि बघू शकतात आधी थोडं दाटसर होतं, आता थोडंसं सॉफ्ट झालंय। याच पद्धतीचं पीठ असायला हवं। माझ्या हातांनाही चिकटत नाहीये किंवा खूप कोरडंही वाटत नाहीये। अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं हे पीठ आहे, असंच पीठ असायला हवं। छान 1 मिनिटं मळून घेतल्यानंतर एकसारखं करून घेतल्यानंतर ह्या पिठाचे समान 6 भाग करून घ्यायचे आहे। म्हणजे आपल्याला याच्या 6 पोळ्या लाटायच्या आहे किंवा चपात्या लाटायच्या आहे। 6 गोळे करून घेतले। एक गोळा काढून बाकीचे एखाद्या बोलमध्ये झाकून ठेवायचे म्हणजे कोरडे पडणार नाही। थोडासा सुका मैदा लावून आपली नॉर्मल चपाती किंवा पोळी असते ना तसंच लाटून घ्यायचं आहे। खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त जाडसर नाही, आपली रेग्युलर गव्हाच्या पिठाची जशी चपाती करतो ना अगदी त्याच पद्धतीने लाटून घ्यायचं आहे। लाटताना अगदी कमीत कमी मैदा लावायचा। पीठ आपण परफेक्ट भिजवलंय म्हणून जास्त मैदा लावण्याची गरज पडत नाही। उलटून पलटून दोन्ही बाजूने छान अशी ही चपाती लाटून घ्यायची आहे। रेग्युलर गव्हाच्या चपातीसारखीच ही चपाती लाटायची। या खारीपुरी चवीला अप्रतिम लागतात, दिसायला अगदी सुंदर दिसतात। अगदी नाजूक साजूक आणि असंख्य पदर सुटलेल्या या खारीपुरी तयार होतात। तर आपण सगळ्याच चपात्या या पद्धतीने लाटून घेऊया आणि एका ताटात ठेवूया। एकावर एक चिकटण्याची भीती असेल तर 2 ताटांमध्ये ठेवलं तरीही चालेल। 6 पोळ्या लाटून घेतल्या, त्यातली एक पोळी कोलपाटावर घ्यायची। त्यावर आपण तयार करून घेतलेला कॉर्नफ्लोअर आणि तुपाचा साठा लावायचा आणि साठा अगदी कमीत कमी लावायचा, जास्त साठा लावायचा नाही, पण सगळ्या पोळीवर व्यवस्थित साठा जायला हवा याचीही काळजी घ्यायची। तर साठा एकसारखा पसरून घ्यायचा, प्रत्येक ठिकाणी साठा लागायला हवा। साठा जर जास्त लावला गेला तर पुऱ्या तेलकट होऊ शकतात किंवा जास्त तेलकट होऊ शकतात।
म्हणून साठा थोडा थोडा घ्यायचा आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचा। एका पोळीवर साठा लावून झाल्यानंतर यावर दुसरी पोळी ठेवायची आणि त्यावर देखील साठा लावून घ्यायचा आहे। तर साठा एकसारखा सगळीकडे लागायला हवा। जर साठा व्यवस्थित लागला नाही तर पदर व्यवस्थित सुटणार नाही। आणि आता तिसरी पोळी देखील यावर ठेवायची आणि यावरही साठा लावून घ्यायचा। 6 पोळ्या आहेत तर 3 पोळ्यांचा आपण एक रोल करणार आहोत। तर आपण एक पोळीचा व्यवस्थित रोल करून घेऊया। तिन्ही पोळींना छान साठा लावून झाल्यानंतर घट्ट असा याचा रोल करून घ्यायचा आहे। या पद्धतीने याचा घट्ट रोल करायचा, मध्ये गॅप राहायला नको किंवा हवा राहायला नको। तर शक्य होईल तितकं घट्ट याला गुंडाळून घ्यायचं किंवा याचा रोल करून घ्यायचा। मध्ये जर हवा राहिली तर पुरी लाटल्यानंतर तिचे पदर व्यवस्थित चिकटले जाणार नाही किंवा पुरी मधूनच फाटू शकते, कारण मध्ये गॅप असतो। त्यामुळे शक्य होईल तितका घट्ट रोल याचा करून घ्यायचा। रोल करून झाल्यानंतर या पद्धतीने हाताने याला थोडासा लांबसर करायचा, म्हणजे आत जे एअर गॅप्स वगैरे असतील ते निघून जातात आणि रोल व्यवस्थित टाईट तयार होतो। या पद्धतीने इथे 3 पोळ्यांचा रोल करून घेतलेला आहे। धारदार सुरीच्या मदतीने 1-1 इंचाचे आपल्याला याचे गोळे कट करून घ्यायचे किंवा लाट्या कट करून घ्यायच्या या पद्धतीने। तर बोटाच्या 1-1 इंचाचं माप घेऊ शकतात किंवा अंदाजे कट करून घेतलं तरीही चालेल। आता याच पद्धतीने आपण दुसऱ्या 3 पोळ्यांचाही रोल असाच तयार करून त्याच्या लाट्या तयार करून मग सगळ्या पुऱ्या एकसाथ लाटू शकतात किंवा मग ह्या पुऱ्या आधी लाटून घ्या आणि त्यांचा रोल नंतर करा आणि त्यांना लाटून घ्या, कसंही करू शकतात। तर या पद्धतीने मी या लाट्या कट करून घेते। तर ह्या लाट्या कट करून झाल्यानंतर एक साईडला काढायची आणि बाजूला एखाद्या बॉलमध्ये बाकीच्या भरून ठेवायच्या। उरलेल्या भरून ठेवल्या त्यानंतर 2 बोटांच्या मदतीने ही लाटी अशी गोलसर करायची, कारण आपण कट करताना पकडतो तर ही थोडीशी चपटी होते। आणि हलकासा हाताने दाब द्यायचा आणि अगदी हलक्या हाताने ही पुरी थोडीशी लाटून घ्यायची। पुरी लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायची, म्हणजे पदर एकमेकांना खूप चिकटले जाणार नाही आणि तळल्यानंतर व्यवस्थित सुटतील। जर तुम्ही पुरी खूप जोर देऊन लाटली तर पदर सगळे एकमेकांना चिकटून जातील आणि तळल्यानंतर व्यवस्थित मोकळे होणार नाही। उलटून पलटून दोन्ही बाजूने 1-1 2-2 वेळेस लाटणं फिरवायचं आहे। जास्त पातळ करायची नाही किंवा जास्त जाड ठेवायची नाही। या पद्धतीने आता आपण सगळ्याच पुऱ्या लाटून घेऊया। पुऱ्या लाटल्यानंतर एका ताटात ठेवायच्या आणि वरतून दुसरं ताट यांना झाकून द्यायचं, म्हणजे खूप कोरड्या पडणार नाही। आणि एकावर एक खूप जास्त पुऱ्या ठेवायच्या नाही, तुम्ही 2-3 ताटांमध्ये वेगवेगळ्या ठेवू शकतात। तर लाटल्यानंतर बघू शकता छान पदर दिसताय, पण अगदी हलक्या हाताने लाटायच्या आणि खूप मोठ्या मोठ्या करायच्या नाही। उरलेल्या चपातीचाही रोल करून पुऱ्या लाटून घेतलाय। दोन्ही म्हणजे 6 चपात्यांचे 2 रोल करून ह्या पुऱ्या लाटून घेतल्या। एक 28 ते 29 पुऱ्या तयार झाल्या। पुरी तळण्यासाठी तेल गरम केलंय। तेल अगदी कमी गरम असावं। पुरी घातल्यानंतर अगदी कमी बबल्स यावर येत आहेत, खूप बबल्स येत नाहीये, म्हणजे तेल अगदी कमी गरम आहे। अगदी कमी गरम तेलामध्येच पुऱ्या तळायच्या आहे। जास्त कडकडीत तेलामध्ये पुऱ्या तळल्या तर पुऱ्यांना व्यवस्थित पदर सुटणार नाही आणि त्या खुसखुशीत कुरकुरीत होणार नाही। गुलाबजामुन तळण्यासाठी कसं आपण अगदी हलकं गरम तेल घेतो त्याच पद्धतीचं हे तेल असावं। तर पुरी घातल्या घातल्या लगेच हात लावायचा नाही। जेव्हा ती स्वतःहून तरंगून वरती येते तेव्हाच पुरीला हात लावायचा। पुरी अगदी मंद आचेवरती तळायची, जोपर्यंत ही झाऱ्याला कुरकुरीत जाणवत नाही तोपर्यंत गॅस अगदी मंद ठेवायचा। पुरी वरती तरंगू लागली की झाऱ्याने त्यावर असं थोडंसं तेल उडवायचं, म्हणजे हे पदर मोकळे होतात। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता जसं जसं मी तेल यावर सोडते तर पुरीचे पदर छान मोकळे होत आहे। पदर मोकळे झाले की पुरी उलटून घ्यायची, दुसऱ्या बाजूनेही तळून घ्यायची। अशीच मध्ये मध्ये उलटत पलटत मंद आचेवर पुरी तळायची। जेव्हा ही झाऱ्याला अशी कुरकुरीत जाणवू लागेल तेव्हा गॅस मध्यम करायचा आणि छान असा सोनेरी बदामी रंग येईपर्यंत पुरी तळायची। आता ही पुरी मला झाऱ्याला अशी कुरकुरीत जाणवायला लागली आहे, थोडीशी म्हणजे कडक झाल्यासारखी जाणवायला लागली आहे। आता मी गॅस मध्यम करते आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळते। बघू शकतात अगदी हलका बदामी रंग आलाय, परफेक्ट खारीसारखा रंग आलेला आहे। या रंगावर पुऱ्या काढून घ्यायच्या आणि एखादा टिश्यू पेपर आणि जाळीवर काढायच्या, कारण पदर सुटल्यामुळे यामध्ये थोडंसं तेल असतं, एक्स्ट्रा सगळं तेल निघून जाईल आणि मस्त आपल्या खुसखुशीत पुऱ्या तयार होतात। सगळ्याच पुऱ्या या पद्धतीने तळून घेते। पदर बघू शकतात किती परफेक्ट सुटले आहे। तर इथे सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या, 1-1.5 तास गार करून घेतल्या। परफेक्ट खमंग खुसखुशीत चविष्ट खारीपुरी बनून तयार आहे। या दिवाळीला फराळाच्या ताटात ही पुरी तुमच्या असायलाच हवी। पदर बघा, आवाज बघा, अगदी खुसखुशीत आहे। 1-1.5 महिना छान टिकते, चवीला उत्तम लागते। नक्की रेसिपी ट्राय करा, कशी वाटली कमेंट करून सांगा। आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरपूर दिवाळीच्या रेसिपी चॅनलवर आहे त्या देखील नक्की